मॉरिशस आणि भारतामध्ये एक करार झाला आहे आणि या करारानुसार आपला जो कांदा आहे आपल्या कृषी विभागाच्या पुढाकारानं तो तिथे निर्यात होणार आहे. आणि तो किती, तर साधारण 1,00,000 मेट्रिक टन यंदा मॉरिशसला निर्यात होईल, अशी एक बातमी काही जणांनी ब्रेकिंग न्यूज म्हणून चालवली. पण वास्तव काय आहे? एकूण भारतातून दरवर्षी मॉरिशसला किती कांदा जातो? मॉरिशस भारतातनं किती कांदा विकत घेतो किंवा खरेदी करतो? आणि या सगळ्या याचा भारताच्या कांदा बाजारावर काही परिणाम होतो का? किंवा महाराष्ट्राच्या नाशिक, लासलगाव, पिंपळगावच्या बाजारावर काही परिणाम होतो का? नुकताच त्यांचे उच्चायुक्त जे आहेत त्यांनी आपल्या पणन मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये काय ठरलं त्याची पण माहिती आपण बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार, तारीख आहे 10 मार्च 2026. खरं तर आज माझ्यापुढे दोन वेगळे विषय होते. त्यातला महत्त्वाचा विषय उन्हाळी कांद्याचा आहे आणि मागचे काही दिवस व्यापारी असतील, निर्यातदार असतील किंवा वेगवेगळ्या संस्था असतील, शेतकरी असतील, यांच्याशी आपण चर्चा करतोय. आकडा जाणून घेण्याचा किंवा किती लागवड आहे, किती घट आहे, ही सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे. काही शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की तुम्ही जरा मध्य प्रदेशची माहिती घ्या, कारण तुम्ही विश्वासूपणे सांगतात. पण त्यांना मी सांगू इच्छितो की अजून असे आकडे आलेले नाही आहेत. तुम्ही विश्वास ठेवला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. हे प्रेम, हा पाठिंबा असाच राहू द्या. ज्यावेळेस आकडे येतील त्यावेळेस तुम्हाला ही माहिती सांगेन. याच्यामध्ये दोन बातम्या आलेल्या आहेत. त्यापैकी एक बातमी आज दुपारी अचानकच सगळीकडे आली, काही ग्रुपमध्ये फिरताना दिसली. ती होती मॉरिशस भारताकडनं 1,00,000 मेट्रिक टन कांदा विकत घेणार. थोडक्यात काय, भारताची मागच्या सगळ्या 5 ते 7 वर्षांची निर्यात जर बघितली कांद्याची, तर ती साधारण 15,00,000 मेट्रिक टन वर्षाला होते सरासरी. एक वर्ष असं होते की जेव्हा 25,00,000 झाली होती, एक वर्ष असं होते की जेव्हा 17,00,000 झाली होती, एक वर्ष असं होतं की मागच्या वेळेस केवळ 11.4 लाख इतकीच झालेली होती मेट्रिक टनामध्ये. आणि यावर्षी कदाचित ती 15-16 लाख होऊ शकते. आपल्याला मार्चपर्यंतचे आकडे अजून यायचे आहेत. या संदर्भातला व्हिडिओ मागच्या आठवड्यात मी आधीच केलेला आहे, तुम्ही त्याचा संदर्भ घ्यावा. तर या संदर्भात आपण निर्यातदारांशी बोललो, व्यापाऱ्यांशी बोललो, तर तिथे असं लक्षात आलं आणि आपल्याकडे जो डेटा आहे, एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्याच्या माध्यमातून आपण जी माहिती मिळवली आहे की मॉरिशसला किती कांदा लागतो दरवर्षी आणि भारतातनं तो कांदा किती जातो, ही सगळी माहिती गोळा करून तुमच्यापुढे ठेवणार आहे, जेणेकरून तुम्हाला अचूक माहिती, अद्ययावत माहिती आणि वास्तव माहिती कळावी आणि कुठल्या तरी स्वप्नरंजन किंवा याच्यामध्ये तुम्ही राहू नये. आणि 1,00,000 मेट्रिक टन कांदा जाणार म्हटल्यानंतर उद्याच बाजारभाव एकदम काहीतरी उसळी घेणार आणि जो उन्हाळी कांदा तुम्ही साठवणार होता किंवा थोडी वाट बघणार होता लाल कांद्याची, उन्हाळी कांद्याची, असं होऊ नये की कदाचित उद्याच तुम्ही तो बाजारात आणाल आणि मग स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्याल. 500 रुपयाचे बाजारभाव 400-300वर येतील आणि ज्यांना साठेबाजी करायची आहे, साठवणूक करायची आहे, ते त्यांचा उल्लू सिधा करून घेतील. सावध राहा. आता राहिला प्रश्न मॉरिशसचा. तर मॉरिशसच्या बद्दल आपण बघूया. 2024च्या जो निर्यात डेटा आहे त्या डेटाप्रमाणे भारतातनं एकूण निर्यात जी झाली होती त्या निर्यातीच्या केवळ 0.5% किंवा 0.31% इतकीच निर्यात ही मॉरिशसला झाली. समजा भारतातनं सरासरी 15,00,000 मेट्रिक टन निर्यात दरवर्षी होते असं जरी गृहीत धरलं तरी 31.31% हिशोबाने 24मध्ये जी निर्यात किंवा एरवी जर निर्यात धरली आपण तर ती साधारण 4,500 मेट्रिक टन इतकी होते. या संदर्भात निर्यातदारांनी असं सांगितलं किंवा निर्यातदारांच्या संघटना ज्या आहेत त्यांच्या प्रतिनिधींनी अधिकृत प्रतिक्रिया अशी दिली की हा आकडा जो आहे 1,00,000 नसून कदाचित 10,000पर्यंत असू शकतो. 10,000 मेट्रिक टन त्याऐवजी अनवधानानं मेट्रिक टनऐवजी 10,000 ऐवजी 1,00,000 सांगितलं गेलं किंवा या बातमीमध्ये 1,00,000 क्विंटल असंही होतं. तर 1,00,000 क्विंटल असंही सांगितलं गेलं असेल. मात्र
ज्या काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली त्यातनं फार उत्साहित होण्याचं कारण नाही, हा रुटीन निर्यातीचा भाग आहे मॉरिशससाठी. माझ्याकडे जी माहिती आहे, मधल्या काळामध्ये निर्यातदारांनी असं सांगितलं होतं की आपले आणि मॉरिशसचे संबंध बिघडलेले होते. हे तुम्हाला माहिती, मागच्या सगळ्या गोष्टी काढून बघा. अलीकडे आपले कोणाशीच चांगले संबंध नाही, ना बांगलादेशशी, नेपाळशी, ना श्रीलंकेशी, ना पाकिस्तानला आपणच हे करत नाही, वगैरे वगैरे. हा राजकीय भाग आहे, पण या राजकीय निर्णयाचे, राजकीय धोरणांचे जे पडसाद आहेत हे तुमच्या आमच्या रोजच्या जीवनावर पडतात आणि शेतकऱ्यांवर तर ते फारच मोठ्या प्रमाणात आणि अतिशय प्रभाव त्याचा पडतो. याचं कारण आपल्या माल तिथं आयात निर्यात होत असतो आणि विशेषतः निर्यातीसाठी याचे दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागतात, भोगावे लागतात. भोगणारे आपणच आहोत, निर्णय घेणारे बाजूलाच राहतात. एनिवे, या राजकारणात जायला नको. तुम्हाला हे सगळं माहिती आणि या संदर्भात कसा आवाज उठवायचा, कधी प्रश्न विचारायचे हे तुम्हाला आता कळालेलं आहे. पण आता जे आहे, चीनमधनं 2024मध्ये मॉरिशसनं कांदा आयात केला होता. पण त्यावर्षी भारतातनं किती कांदा गेला, तर एकूण जो आयात होता त्याच्या किती टक्के गेला असेल, तर त्याच्या फक्त 60% कांदा भारतातून गेला. उरलेला कांदा 37% चीनमधनं, नेदरलँडमधनं अशा पद्धतीनं मॉरिशसनं तो आयात केला. आता माझ्याकडे जी आकडेवारी आहे, कुठे कुठे आपला कांदा जातो ते मी तुम्हाला सांगतो. UAEमध्ये जातो साधारण 9.9%. त्याच्यानंतर जातो नेपाळमध्ये साधारण 1.5% एकूण निर्यातीच्या. नायजेरियाला जातो, तो अगदीच काहीतरी अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी आहेत, 0.079 नायजेरियाला जातो आणि 1.24% म्हणजे 1.25% हा व्हिएतनामला जातो. ही सगळी 24च्या आकडेवारीवरनं मी तुम्हाला सांगतोय, नंतर आकडे बदलू शकतात. सौदी अरेबियाला जातो, जो शेअर आहे तो आहे साधारण 0.29%. म्हणजे आत्ताच्या युद्धाचा किती परिणाम होईल ते तुम्ही बघा. थायलंडला आपला जो जातो तो 0.71 आहे, म्हणजे तो फारच कमी होता त्या वर्षी. हे असे बारीक बारीक देश आहे. याच्यानंतर फ्रान्सला सुद्धा कांदा जातो 0.61. UKला कांदा जातो 0.38%. आता हे सगळे पॉईंटमध्ये आहे. सगळ्यात जास्त कांदा जो जातो तो अर्थातच बांगलादेशला 40%. यावर्षी बांगलादेशच्यामुळे नुकसान झालं. 2 नंबरला श्रीलंकेला 15%, 3 नंबरला मलेशियाला 15.7%. त्याच्यानंतर त्या खालोखाल जातो आपला UAEला 9.9% किंवा 10%. त्याच्यानंतर जातो कुवेतला 3.13%. त्यानंतर सिंगापूरला 1.43% किंवा 1.5%. त्याच्यानंतर नेपाळला 1.5% किंवा 1.4%. मालदीव्सला जातो 1.91% किंवा 2%. आता इंडोनेशियाला साधारण 2%, 1.90% किंवा याच्यामध्ये. बहारीनला जातो आपला 1.51%. आता युद्धामुळे तो त्याच्यामध्ये फरक पडेल, पण UAEचा शेअर चांगला आहे. ओमानला जातो 1.36%, कतारला जातो 1.33%. सिंगापूरचं मी तुम्हाला सांगितलं, व्हिएतनामचं सांगितलं आहे. भूतानला जातो साधारण 0.5%. त्याच्यानंतर ब्रुनेईला जातो 0.33%. सौदी अरेबियाला 0.29% ते सांगून झालं आहे. आणि थायलंडला जे जातो तो 0.071%, 0.071%. याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या याच्यामध्ये आताचं जे युद्ध असेल आणि काही असेल तरी सौदीच्या याच्यावर काही फार परिणाम होणार नाही आपला, जरी बंद झालं किंवा काही झालं तरी. आणि UAEचं जे निर्यात आहे ती सुरू झालेली आहे. स्टेट ऑफ होर्मुझमध्ये युद्धाच्या बातम्या येत आहेत, पण अमेरिकेनं अशी घोषणा केली की आम्ही संरक्षण देऊ. आणि आत्ताची आज संध्याकाळपर्यंत आलेली बातमी अशी आहे की 70% वाहतूक स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये किंवा होर्मुझच्या सामुद्री धुनीत ही सुरू आहे, व्यवस्थित सुरळीत आहे. पण तिथं जायचंच नाही आहे. ऑलरेडी शारजा, दुबईच्या आधीचे जे 3 मी तुम्हाला सांगितले पोर्ट, तिथे ऑलरेडी कांदा किंवा आणखी जो काही शेतमाल आहे त्यासाठीचे तिथं संधी आहेत, ते खुले आहेत आणि ते सुरक्षित आहे. त्यामुळे ती काळजी करायला नको. आता परत मॉरिशसचा जो विषय आहे, या संदर्भात पणन मंत्र्यांसोबत आणि आपले राजशिष्टाचार मंत्री आणि पणन मंत्री असे दोघंही ते जयकुमार रावल महाराष्ट्राचे, त्यांच्यासोबत 9 तारखेला
मॉरिशसच्या ज्या उच्चायुक्त आहेत, ती मी बातमी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांचं नाव आहे शिलाबाई बप्पू. या शिलाबाई बप्पूंनी सह्याद्री अतिथीगृहात पणन मंत्री आपले जे आहेत जयकुमार रावल यांची भेट घेतली आणि दोघांमध्ये कृषी पणन या विषयावर सहकार्य मजबूत करण्याचं हे ठरलं. आता महाराष्ट्रातनं मॉरिशसला फळे, भाजीपाला आणि निर्यात आणि धान्याची निर्यात सुलभ करण्यासाठी राज्याच्या कृषी आणि पणन यंत्रणेमार्फत सुलभ प्रक्रिया निर्माण करण्याच्या संधी अधोरेखित केल्या पणन मंत्र्यांनी. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, सांस्कृतिक आहे, मराठी भाषा आणि त्याचं पण तिथे महत्त्व आहे, याचं देवाणघेवाण आहे, या सगळ्यांच्या याच्यामध्ये आहे. पण कृषी आणि व्यापार सहकार्य पुढे पण राहील. आणि यंदा मॉरिशसनं पुन्हा भारताकडनं 2025ला 24ला चीननी त्यांना काय अडचण किंवा काय वाईट अनुभव आला असेल, पण पुन्हा भारताकडनं 25ला कांदा घेतला. तो किती घेतला? तो साधारण 4,500 ते 5,000, फार फार तर 10,000 मेट्रिक टन. आणि आता तो जाणार आहे, तो साधारण 10,000पर्यंत जाईन. कारण मॉरिशस एवढ्या कांद्याचं काय करणार ना, 1,00,000 मेट्रिक टन. छोटंसं बेट आहे हो ते. आपलं महाराष्ट्राचा एक जिल्हा आहे, त्याच्यापेक्षा कमी त्याची लोकसंख्या असेल. अशा स्थितीमध्ये एवढा 1,00,000 टन घेऊन ते साठवणार कुठे? 5 वर्षांची बेगमी करणार का? त्यामुळे अशा बातम्या जेव्हा येतात त्यावेळेस शेतकऱ्यांमध्ये उत्साह येतो. कदाचित 50 पैसे वगैरे भाव वाढलेत असंही सांगितलं जाईल किंवा वाढवले जातील. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही गर्दी कराल. कृपा करून बाजार व्यवस्थेचा आणि एकूण बाजार समित्यांचा आढावा घ्या. आणि कांद्याची आवक कमी होत असेल तरच तुम्ही फार फार तर तिथे माल विक्रीचा निर्णय घ्या. उन्हाळी कांद्याच्या संदर्भात, लाल कांद्याच्या संदर्भात काय करायचं याचं मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलेला आहे. कांदा विकायचा की ठेवायचा हा निर्णय तुमचा आहे. पण आता घाई गडबडीत काहीतरी करायला जाल. आत्ताचे भाव व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने तुम्ही विक्री करू शकता. पण तरी पण निर्णय तुमचा आहे. मॉरिशसचं जे वास्तव आहे ते असं आहे. जोडून राहा. उद्या आणखी काही वेगळ्या विषयावर मला बोलायचं आहे, ते तुमच्यापर्यंत घेऊन येईन आणि तुम्हाला अधिकाधिक माहिती सक्षम करण्याचा ॲग्रो शिवारचा प्रयत्न असेल. धन्यवाद.